नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, तलाठी भरती, कोतवाल भरती, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. थोडक्यात सांगायचं तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म युट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक सोबत जोडले जा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 29 ऑगस्ट 2026 चालू घडामोडी. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतात दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस कोणता विशेष दिवस म्हणून साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, राष्ट्रीय क्रीडा दिन. तर राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दुसरा प्रश्न, भारतातील राष्ट्रीय क्रीडा दिन हा कोणत्या महान खेळाडूच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, मेजर ध्यानचंद. तिसरा प्रश्न, मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, 1928, 1932 आणि 1936, 3 वेळा. चौथा प्रश्न, राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते कोणते क्रीडा सन्मान प्रदान केले जातात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर वरील सर्व म्हणजे तीनही पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय क्रीडा दिन, नॅशनल स्पोर्ट्स डे, दिनांक 29 ऑगस्ट. पार्श्वभूमी आहे हॉकीचे जादूकर मेजर ध्यानचंद यांची जयंती आणि ऑलिम्पिक मध्ये यांनी 1928, 1932 आणि 1936 असं सलग 3 वेळा भारतीय हॉकी संघाला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. आता 28, 32 आणि 36 दर 4 वर्षाला ऑलिम्पिक होतं, हे लक्षात ठेवा. पुरस्कार वितरण, या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार यासारखे सर्वोच्च क्रीडा सन्मान दिले जातात. पाचवा प्रश्न, 2026 मध्ये पार पडलेल्या US ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावणारी कॅरोलिना मुचोव्हा आणि जेकब मेन्सिक ही जोडी कोणत्या देशाची आहे? तर ही आहे चेक प्रजासत्ताक या देशाची. याची महत्वाची माहिती बघा, US ओपन 2026 मिश्र दुहेरी विजेतेपद विजेती जोडी आहे कॅरोलिना मुचोव्हा आणि जेकब मेन्सिक यांचा देश आहे चेक प्रजासत्ताक. तर उपविजेती जोडी इटलीची बेलिंडा बेन्सिक ही स्वित्झर्लंडची आणि फॅलिओ कोवोली इटलीची. विशेष नोंद, कॅरोलिना मुचोव्हा आणि जेकब मेन्सिक या दोन्ही खेळाडूंचे हे वैयक्तिकरित्या पहिलेच ग्रँड स्लॅम दुहेरी विजेतेपद आहे. सहावा प्रश्न, FIH महिला हॉकी विश्वचषक 2026 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कितवे स्थान पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 5वे. सातवा प्रश्न, FIH महिला हॉकी विश्वचषक 2026 मध्ये 5व्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने कोणत्या देशाचा पराभव केला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, जर्मनी. आठवा प्रश्न, 2026च्या FIH महिला हॉकी विश्वचषकातील भारताची 5व्या स्थानाची कामगिरी ही तब्बल किती वर्षानंतरची म्हणजेच 1974 नंतरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे? तर ही ठरलेली आहे ऑप्शन डी, 52 वर्षानंतर. महत्वाची माहिती बघा, FIH महिला हॉकी विश्वचषक 2026 भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचत विश्वचषकात 5वे स्थान पटकावलेले आहे. निर्णायक सामना 5व्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीचा पराभव केला. ऐतिहासिक नोंद, 1974 नंतरची म्हणजे तब्बल 52 वर्षातील महिला विश्वचषकातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. नववा प्रश्न, स्पॅनिश फुटबॉल लीग ला लिगा मध्ये अलीकडेच कोणत्या संघाने रियाल सोसिदादचा पराभव करून विजय मिळवला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रियाल माद्रिद, ऑप्शन सी. ला लिगा फुटबॉल स्पर्धा विजेता संघ आहे रियाल माद्रिद, पराभूत संघ आहे रियाल सोसिदाद. स्पर्धा आहे ला लिगा, स्पेनची प्रख्यात फुटबॉल लीग आहे, तिचं नाव आहे ला लिगा. 10वा प्रश्न, 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेला 2026 मध्ये म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 मध्ये किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर 12 वर्ष. साहजिक आहे, असा प्रश्न येईल हे सांगता येणार नाही, मात्र कधी सुरुवात करण्यात आली असा प्रश्न येऊ शकतो. तर त्यावेळी 28 ऑगस्ट 2014 ही तारीख लक्षात ठेवायची. ठीक आहे. तर याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघा, प्रधानमंत्री जनधन योजना, योजनेचे नाव आहे
PMJDY लॉन्च झालेली आहे 28 ऑगस्ट 2014 आणि या योजनेला यशस्वीरित्या 12 वर्ष पूर्ण झाले आहेत. याचं उद्दिष्ट होतं देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकिंग व्यवस्थेशी जोडणे आणि आर्थिक समावेशन फायनान्शियल इन्क्लुजन साधणे. तर मित्रांनो, हे होते 29 ऑगस्टच्या संदर्भातले महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. लाईक तर सगळीकडेच करायचं आहे. तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा आपल्या रील बघू शकता, फेसबुकवरही आपल्या रील आहे, युट्यूब शॉर्टवरही आपल्या रील आहे. सगळ्या माहितीपूर्ण आहेत. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आपण पोस्टमध्ये सुद्धा क्विज स्वरूपात प्रश्न देतो. ते प्रश्न सुद्धा तुम्ही सोडवा. त्यासाठी तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूनच घ्या. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. जास्तीत जास्त आणि सर्वतोपरी सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.